कसं असते आपल्या जीवनामध्ये माहिती का? ही एक वेळ आहे, आणि ही वेळ काय माहिती काय? देवाशी एक होण्याची वेळ आहे. जर इथं तुम्ही येताय आणि अजून तुमचं ध्यान देवाकडे नसते, किंवा तुमचं पूर्ण आपल्या विचारात तुम्ही असता, तर जे परमेश्वरानं राखून ठेवलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मिळत आलेल्या, त्यापासून तुम्ही दूर जाताय आणि त्यापासून अलिप्त होताय. कारण देवाची इच्छा काय असते? जसा मोशेला परमेश्वर निवडलं, 40 दिवस 40 रात्र देवाला आपल्या जवळ दिला होता, आणि जितकं तो देवाच्या जवळ होता तितकं त्याला सर्व काही प्राप्त झालं. हालेलुया, हालेलुया. तो विचार करा, आपण प्रभू एक ठिकाणी म्हणतात, हे मुखाने प्रभू प्रभू म्हणतात, पण यांचे अंत करणे माझ्यापासून दूर आहे. आणि मला एकच करायचं आहे, माझं अंत करणारं मला देवाच्या जवळ. म्हणून त्या अंत करण्यात दुसरे विचार नसावे, बहकवणारे विचार नसावे. हालेलुया. माझा अंत कर फक्त वरील गोष्टी घडणार. आता तुम्हाला सगळं काही नवं नाही, तुम्ही सर्व जुनी आहात, तुम्हाला कळतंय. जेव्हा तुम्ही नवीन आला त्यावेळेला तुम्ही बघत होता लोक कशी पडतात, कशी उठतात, काय घडते, काय व्हायला लागले, हे त्याला तुम्ही नवं नवं गोष्ट. हालेलुया. पण आता तुम्हाला जुनं झाले, आता नवा व्यक्ती कोण आला तर बघा त्याला नवं वाटतं. तर त्यावेळेला तुम्ही डोळे उघडून बघत होता, एक वेगळा भाग होता. हालेलुया. पण आता वेळ कुठली आहे माहिती आहे का? येशूला मिळवण्याची, पावण्याची संधी आहे. तर प्रत्येक भक्तानं पाहून घ्यावं असं वाटतं. हालेलुया. प्रत्येक भक्तानं आता त्यांना ते मिळवून घ्यावं. म्हणून आपण काय केलं पाहिजे? फक्त चित्त एकाग्रता केली पाहिजे आणि त्याचा शोध केला पाहिजे, त्याचं वचन बोललं पाहिजे, वचनातून त्याला प्रार्थना केली पाहिजे, आणि प्रार्थनेच्या द्वारे त्याच्याकडे उपस्थिती मागितली पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून यहोवा परमेश्वर आम्हाला सांगेल, जो कोणी त्याचा झटून शोध करतो तो त्याला मिळालेला. आणि ज्या व्यक्तीला देव मिळतो, देव पण प्राप्त होतो, त्या मनुष्याचा नाश कवाच होत. एक सर्वात मोठी गिफ्ट देवाने आम्हाला दिली आहे, ती म्हणजे काय म्हणते? तारण. एक भेट आहे, एक गिफ्ट आहे. आपला प्राण वधस्तंभी दिला आणि तुमच्या प्राणाचं देणार रक्षण. हालेलुया. मग हे तारण आम्ही का गमावतोय? कोण म्हणतो एवढ्या मोठ्या तारणाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. आणि ज्या वेळेला तुम्ही तारणाकडे दुर्लक्ष करताय त्यावेळेला तुम्ही पापामध्ये पडाल, आणि पाप तुम्हाला मरण द्यायला, नाश द्यायला. तर पापाचं वेतन मरण. हालेलुया. म्हणून आज देवाचा सेवक स्तोत्र करता दावीद हा म्हणतो, पाप क्षमेची थोरवी त्याला सांगितलं. ज्यांच्या पापांची क्षमा मिळालेली आहे ते किती धन्य लोक. हालेलुया. मग आज स्वतःला विचारा प्रथम, मला माझ्या पापांची क्षमा मिळाली आहे का? मी माफी मागतो, मी क्षमा मागतो, पण मला मिळाली आहे काय? कसं वाटतं तुम्हाला मला क्षमा मिळाली आहे? ते मी हात वर करा बघू. ते सर्व बसले. किती जणांना असं वाटतंय की मला क्षमा मिळाली, मला क्षमा मिळाली, असं किती जणांना वाटतंय? तिने हात वर करा. कसं सिद्ध कसं करा मला क्षमा मिळाली? हा, क्षमा मिळाली. हालेलुया. काहीच उत्तर नाही. हालेलुया. क्षमा म्हणजे काय? मला तुम्हाला ते तर कळते. आता समजा एक व्यक्ती माझ्या विरुद्ध वाईट वागला आणि तो पश्चाताप करून परत आलाय माझ्या आणि म्हणतो की मी तुझ्याशी वाईट वागलो आणि परत मी असं वागणार नाही, आणि तो परत वागत नाही, त्यावेळेला मी काय करतो? त्याला क्षमा म्हणजे त्याने केलेल्या गोष्टी विसरून जातो. हालेलुया. त्याने केलेल्या गोष्टी विसरून जातो. तसं देव आम्हाला क्षमा करतो का नाही? तुमचे पुष्कळ पाप होतील लाखेसारखी, हे सर्व त्यानं धुतलेल्या त्यानं विसरून गेले. ते म्हणतो परत ती पाप आठवू नको, परत त्याच गोष्टी आठवू नका. हालेलुया. मग आता तो क्षमा करणारा व्यक्ती क्षमा करतो, म्हणजे मी जर एकट्याला क्षमा केली तर जो क्षमा स्वीकारणार आहे
त्या व्यक्तीचं हृदय कसं होतं माहिती आहे? आनंदित आणि हर्षित होतं. त्याला प्राऊड असं महसूस व्हायला. हालेलुया. त्याच्यामध्ये एक जीवनामध्ये एक आनंद यायला लागतो, एक ओझं निघून जात. आज तेच परमेश्वर होतं, ज्याला क्षमा मिळाल्या नाही त्याच्या हृदयावरलं ओझं जातं, त्याला तारण मिळत, तो आनंद मिळतो. आणि क्षमा घेऊन येणारा, तारण घेऊन येणारा कोण आहे माहिती? पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याशिवाय आम्हाला क्षमा झाला हे सिद्ध होत नाही. आणि हृदय बघा, क्षमा पावणाऱ्याचं हृदय बघा, भग्न झालेलं असतं, रडत असतो, पश्चातापी असतं. हालेलुया. परमेश्वर म्हणतो ती लोक धन्य. धन्य म्हणजे आशीर्वाद. ज्यांच्या जो हृदय जड आहे, कठोर आहे, तिने अजून क्षमा मागता पण कृती करत नाही, अशी लोक कवच धन्य होऊ शकत. हालेलुया. आज माणसाला दुःख का होतं? आपल्या गोष्टीसाठी दुःख होतं. हालेलुया. तुम्ही दुःख यासाठी करा की देव मला सोडू नये, देवापासून मी दूर जाऊ नये. हालेलुया. मुलाला काय तर झालं, दुःख होणार. हालेलुया. घरामध्ये एखादा प्रॉब्लेम झाला, दुःख होणार. फायनान्स प्रॉब्लेम आला, दुःख होणार. कोणी शिव्या दिलं तर दुःख होतं. हालेलुया. आज या गोष्टीचं आपल्याला दुःख नाही. आपल्याला दुःख कशाचं करायचं? मी परमेश्वरापासून दूर गेलेलो आहे, आणि जर दूर गेलोय तर दुःख करा, आणि त्यासाठी जवळ या. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला कोणाजवळ यायचंय? देवाच्या. हे मंदिर यासाठी देवाने तयार केले. मंदिरामध्ये हे यासाठी हे प्रवचन व्हायला नाही, हे वचन गाजवून व्हायले, सुवार्ता गाजवून व्हायले, की तुम्ही सर्वजण परमेश्वराच्या जवळ यावं म्हणून. मग तुम्ही वचन ऐकता तरी का जवळ येत नाही? हालेलुया. वचन तुम्हाला आचरण करायला भारी वाटतं का? वचन आचरण करायला भारी वाटते का? बघा, परमेश्वराला दोन बुद्धीचा दोन तोंडाचा अजिबात आवडत, म्हणजे वर एक आहे आत एक आहे असं अजिबात आवडत नाही. हा देवा दोन बुद्धीची त्यांना म्हणायचं. हालेलुया. हालेलुया. म्हणजे चर्च मध्ये एक आहे आणि घरात एक आहे, जगात एक आहे आणि मी कामावर एक आहे. हालेलुया. दोन बुद्धी झाली. आपल्याला सध्या न जगायचं, देवाच्या रूपाचं बनायचं. हालेलुया. चर्च मध्ये आलं, हालेलुया, प्रेज लॉर्ड, आणि घरात गेलं की शिव्या शब्द द्यायचं. ही लोक देवाला मुळीच आवडत नाही. आवडत म्हणजे आवडत नाही. हालेलुया. प्रभू म्हणतो मी तुला श्राप देण्यासाठी निवडलं नाही, मी तुला आशीर्वाद देण्यासाठी निवडले आहे. हालेलुया. हालेलुया. तुझ्या मुखात नित्य काय असावा? आशीर्वाद असावा. श्राप देणार तुझं मुख न, तू जर श्राप देशील तर तू श्रापित होशील, तुझा देह श्रापित होईल. देव त्या माणसाला देव मिळत नाही अजिबात. आयुष्यभर रडू दे, आक्रोश करू दे, प्रार्थना करू दे, अन्य भाषा बोलू दे, तरी परमेश्वर मिळत नाही. दर्शन घेऊ दे तरी परमेश्वर मिळत नाही. हालेलुया. तर आपलं मुख काय आहे? अशुद्ध. देव म्हणतो तुम्ही आपल्या मुखाला शुद्ध करणं गरजेचं. हालेलुया. म्हणून ज्यावेळी यशाया म्हणतो मी अशुद्ध होटांचा देव, काय म्हणतो? अशुद्ध होटांचा मी देवा, हाय हाय माझ्या जीवाला, मी सैन्यांच्या यहोवाला पाहिलं. लगेच देव दूतांना आज्ञा करतो, जावा विधीवरला निखारा घ्या आणि त्याच्या मुखाला लावा, आणि त्याला म्हणा तुझा अशुद्धपण दूर केले, पोटाचा अशुद्धपण दूर केले. हालेलुया. हालेलुया. म्हणून जर क्षमा एकदा पाहून घेता तर सातत्यानं परत पाप करू नका, कारण देवाला पापाची घृणा आहे, आणि पापात पडावं म्हणून देवाने तुम्हाला परत निवडलेलं नाही. तुम्ही पवित्र जीवन जगावं म्हणून परमेश्वराने तुम्हाला निवडले. हालेलुया. पाप करणारा व्यक्ती देवाला ओळखत नाही. मी काय म्हणते? पाप करणारा व्यक्ती देवाला ओळखत, आणि पाप करणारा व्यक्ती बघा त्याचा देवाचा काही संबंध. क्रॉस आहे ते एकमेकाशी. हालेलुया. मग पाप करणारा व्यक्ती चर्च मध्ये येतोय, आराधना करे, प्रार्थना करे, पण त्यांची आराधना आणि प्रार्थना स्वर्गात मान्य होत नाही. हालेलुया. पाप करणारा व्यक्ती देवाला देणगी देतोय, पाप करणारा व्यक्ती सगळ्यांना हालेलुया आणि प्रेज लॉर्ड देतोय, तर परमेश्वर त्याला भेटला तर प्रभू म्हणतो मी तुला ओळखतो.
त्याचा परिचय काय? आज तुमचा परिचय काय सगळ्यांचा? तुम्हाला कुणाच्या नावाने ओळखतात? ब्रदर लोकांना त्यांच्या वडिलांच्या नावाने ओळखतात. हा अमुका मुलगा, हालेलुया. आडनावावरनं ओळखतात. लेडीजना त्यांच्या पतीच्या नावाने ओळखतात, त्यांच्या आईबापाच्या नावाने ओळखतात. पण ख्रिस्तीमध्ये येणाऱ्या लोकांना ओळख आहे काय? आम्ही देवाची लेकरं म्हणून असं पण संबोधतात काय? मला ही आमची ओळख आहे. ही देवाची लेकरं, हा देवाचा दास, ही देवाची संतती, हे प्रेमळ लोक, ही प्रीतीची लोक, हे क्षमेची लोक, ही दयेची लोक, हे अशा आमची ओळख व्हायला पाहिजे. हालेलुया. आमची ओळख काय आहे? आमची ओळख काय लोकांच्या मध्ये? सांगा मला. हालेलुया. निंदा करणारी म्हणून, चाळी करणारी म्हणून, चुगली करणारी म्हणून, भांडण करणारी म्हणून, शिव्या शब्द देणारी म्हणून काय ओळख आहे आमची? हालेलुया. फसवणारी, खोटं बोलणारी म्हणून, लबाडी करणारी म्हणून, हालेलुया. आमची ओळख देवाची लेकरं, देवाची संतान म्हणून होणं गरजेचं. अब्राहम बघा, लोटाची गुराखी आणि अब्रामाची गुराखी यांची भांडणं चालू झाली. अब्राम लोटासंग भांडला नाही किंवा लोट अब्रामासंग भांडण केला. तिने म्हणजे आपल्याला भांडण होऊ नये म्हणून तू एका दिशेला जा, मी दुसऱ्या दिशेला जा. हालेलुया. हालेलुया. म्हणजे भांडण होऊ नये म्हणून त्यांनी चांगला शब्द वापरून सलोखा केला. हालेलुया. ही देवाची लेकरं. आज तुम्ही सुद्धा सलोखा करणं फार गरजेचं आहे, समेट करणं फार गरजेचं आहे. आणि समेट करणारा बायबल सांगते ती देवाची संतान बनली जाते. हालेलुया. हालेलुया. किती जणांचा उपवास आहे? जरा हात वर करा. किती जणांचा उपवास आहे? फास्टिंग किती जणांचा आहे? बाकीचे जीवन आलाय ना, जीवन आल्यानंतर जरा ताकद दाखवा. आणि उपवासवाले हालेलुया म्हणले तर त्यांना सामर्थ्य मिळतं. जिने जीवन आल्या तिने पण हालेलुया म्हणले तर त्यांना बळ मिळते, सामर्थ्य. थोडवी आपण ह्या ध्येयाकडे जाऊया. स्तोत्र संहिता 32 करा. स्तोत्र संहिता आणि कोणतरी वाचा. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. ज्याच्या हिशेबी बघा, ज्याच्या अपराधांची काय झाल्या? क्षमा. आता इथे किती जणांना क्षमा मिळाल्या? हात वर करा. आणि किती जणांनी नवीन अकाउंट काढले? त्यांनी हात वर करा. पापाच क्षमा होऊन आणि पाप केलं असे हात वर करा. किती जणांना असं वाटते मला माझ्या अपराधांची क्षमा झाली? मला वाटते काय? वाटते ना? हात वर करा. धन्य तुम्ही लोक. म्हणजे अजून तुम्ही तयार आणि मळ्या एवढंच चालते. म्हणजे अजून तुम्हाला पक्क माहिती नाही देवाने तुम्हाला क्षमा केली आहे. आपण मी सांगितलं क्षमेचं काय चिन्ह आहे? हालेलुया. बाकीची बायबल काय सांगतं? ज्यांच्या अपराधांची क्षमा झाल्या आणि ज्याच्या पापावर काय घातले? पांघरून घातले. की मला समजलं पाहिजे, मी जर चांगली कृती करायला लागलोय तर नक्कीच परमेश्वर माझ्या अपराधांची क्षमा करतो. मी अजून वाईट कृती करायला लागलोय तर मला अजून क्षमा मिळेल. मनामध्ये द्वेष धरलाय, मनामध्ये पाप धरले, मनामध्ये अधर्म धरलाय, वाईट पण धरले तर मला क्षमा मिळेल. मनातून घाण काढावी लागते. स्पष्ट परमेश्वराचं वचन सांगत आहे, पापावर तो पांघरून घालतो. कुठलाही मनुष्य कुणाच्या पापावर पांघरून घालू शकत नाही. सगळी माणसं एकमेकाचं पाप उघड करायला लागतात. कुठलाही व्यक्ती पांघरून घालत नाही. पांघरून घालणारा म्हणजे तो म्हणजे परमेश्वर. म्हणून व्यभिचारी स्त्रीला त्याच्याकडे धरून आणलं. सगळ्या लोकांनी एक मनोदय केला की हिला दगडमार करायचा, पण पहिला ख्रिस्ताकडे नेऊया. ख्रिस्ताचं काय मार्गदर्शन आहे ते आपण पाहूया हिच्या विषयी आणि त्याप्रमाणे आपण करूया. आणि तिला धरून नेले
त्यावेळी येशूने म्हटलं, एक शब्द वापरला, तुमच्यामध्ये असा जो कोणी आहे ज्यानं पाप केला नाही त्यानं तिला दगड मारला. सगळी कोळून गेली, दगड टाकले तरी. पण जे विचार करा, सगळ्यांनी पाप केलं, सगळ्यांना भीती होती पापाची. हालेलुया. बरं, उघड कोणाचं करत होते? स्त्रीचं, दुसऱ्याचं. आणि हे काय, तुम्ही सुद्धा चुकताय, तुम्ही सुद्धा पाप करायचं. तुम्हाला पांघरून टाकता येत नाही, तुमचं पण उघड आहे पाप. अरे दोष लावणाऱ्या, तुला सबब नाही का? तूही त्याच गोष्टी करतोस, तू दुसऱ्याला दोषी ठरवतोस आणि तूही दोषी आहेस. तू इतरांचा न्यायाधीश व्हायला बघतोस. परमेश्वर काय म्हणतात? मी न्यायाधीश आहे. तू न्याय करायला बघतोस, तू लोकांना तोडायला बघतोस, तर मी खरा तोडणारा परमेश्वर. आणि देव बघा, निनवे शहराने एवढं मोठं पाप केलं, खोनी, व्यभिचारी, अधर्मी लोक होती निनवे शहर. देवानं त्यांना पश्चातापाचा मार्ग सांगला योनाच्या द्वारे, आणि त्या सगळ्या निनवे शहरानं पश्चाताप करून पापाची क्षमा मागून, पाप सोडून, अधर्म सोडून, देवानं त्यांच्या पापावर काय टाकलं? पाप करून टाकलं. पापामुळे त्यांचा नाश येणार होता. आज आमच्या जीवनामध्ये पापामुळे दंड येतात, आजार येतात. आज आमच्या पापामुळे दरिद्री येते, पापामुळे आमच्या घराचं वातावरण बिघडून जातं, पापामुळे आमच्या जीवनात अपघात येतोय, पापामुळे अनेक वैरी माझ्यासाठी तयार होत्या. ज्या वेळेला आम्ही पाप सोडतो, बघा, पाप सोडतो, क्षमा मागतो, पश्चाताप करतो, देवाला जसा पश्चाताप हवाय, देवाला जसा हवाय तसा आपण देतो. निनवेशानं कसा पश्चाताप केला बघा, ते देवाला आवडला पश्चाताप त्यांचा, म्हणून देवानं त्यांच्या पापावर पांघरून टाकलं. आणि खरा देव ह्योच आहे, खरा परमेश्वर ह्योच आहे. तो पाप मोजत नाही, तो चुका कवाच मोजत नाही. तो एक काम करतो, काय करतो? पांघरून टाकतो. पांघरून टाकतो. आम्हाला समजलं पाहिजे, आम्ही एकमेकांवर पांघरून टाकायला शिकलो पाहिजे. हालेलुया. आम्ही जर एकमेकाचा दोष किंवा एकमेकाचं पाप उघड करतोय की नाही, तर देव आम्हाला क्षमा कवाच करत. प्रभू काय म्हणतो? तुझ्या मनात कोणाविरुद्ध काय असेल, प्रथम तू त्याला क्षमा कर, म्हणजे मी तुला क्षमा कर. क्षमा करायला शिका, म्हणजे क्षमा मिळते. द्वेष मागायला शिका, तर तुमच्या जीवनात नाशच येतो, प्रॉब्लेम येतात, अडथळे येतात, अडखळ येतात, सैतानाला तुमच्या जीवनात राज्य मिळते. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू शिवाय पांघरून घालणारा कोणी नाही. आणि देव जो मनुष्य त्याला प्रिय वाटतो, जो आज्ञाधारकपणा त्याप्रमाणे जगायला शिकतो, वचनाप्रमाणे जगायला शिकतो, त्याच व्यक्तीवर परमेश्वर काय करतो? पांघरून घालतो. कारण आज्ञा पाळणारा, वचन पाळणारा व्यक्तीला कळतं पश्चाताप कसा केला पाहिजे. आणि पश्चाताप हाच एक मार्ग आहे परमेश्वराच्या जवळ जाण्याचा. एनर्जी द्या चेहऱ्यावर, कटाया वाजवा. कसं राहिलं बघा, आज आपण शिकायला. बघा, ज्याच्या पापावर पांघरून घातलेला आहे तो धन्य. आता ज्याच्या हिशोबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. ज्याच्या हिशोबी परमेश्वर अनितीचा दोष लावत नाही आणि ज्याच्या मनात काय नाही? कपट नाही. काय नाही? कपट नाही. कपाटाची भाषा बोलली मी. आता तुम्ही म्हणाल लॉकर पण आहे, लॉकर म्हणजे कपाट आहे. कपट, कपट जे कपट हृदयात वस्ती करतो. बायबल म्हणतं हृदय हे कपटे आहे, नासक आहे, असाध्य रोगानं भरलं. असाध्य रोगाने, साधारण रोग नव्हे, मोठे मोठे रोग. प्रभू काय म्हणतो? हिशोबी मी तुझं पाप धरणार नाही, दोष धरणार, हिशोब करणार नाही. हे चूक केलाय, ते चूक केलाय, असं वागताय, तसं वागताय, तसं करतोयस, असं करतोयस, हे करतोयस, ते करतोय, हे हिशोब झाला आपला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हिशोबवाली लोक बघा डायऱ्या तयार करतात. हालेलुया. पैशाचा हिशोबवाली डायऱ्या असतील यांच्यात.
हालेलुया. आहे काय डायऱ्या? याला उष्ण दिलोय, याच्याकडनं घ्यायचं आहे, त्याला आणि द्यायचं आहे, त्याच्याकडनं आणि घ्यायचं आहे. हालेलुया. इकडे काम केले तिकडचा पगार घ्यायचा आहे, इकडे काम केले तिकडचा पगार घ्यायचा आहे. हालेलुया. हिशोबच्या डायरी असत्या. तसं दोष लावायच्या आणि दोष मोजायचे पण डायरी. आणि ते सैतान आम्हाला द्यावं लागतं. यहोशुवा याजक ज्यावेळी परमेश्वर समोर उभा राहिला, बायबल स्पष्ट सांगता आम्हाला, सैतान त्याला दोष लावण्यासाठी तिथं होता आणि दोष लावत होता सैतान. हा तुझा याजक, ह्यानं पाप केलं, ह्यो असं केलं, ह्यो तसं केलं. हे दोष लावणं, हिशोब करणं हे कोणाकडे मिळते काम? सैतान. आपल्याकडे नाही. आपण देवाची लोक पांघरून घालणारी लोक पाहिजे. तुम्हाला सांगतो, परमेश्वरने एक म्हटलं, दूताला बोलवलं आणि म्हटलं, या यहोशुवा याजकाची मलिन वस्त्रे काढ आणि यांना पांढरी शुभ्र वस्त्र, स्वच्छ पागोटी घाल द्या. हालेलुया. आणि त्याला म्हणण्यात आले की देवानं तुझं अधर्म अमंगल पण आता दूर केलं. पण तुम्ही खरी देवाची लोक आहे ना, तर तुम्ही एकमेकाच्या पापावर पांघरून घालायला शिकलं पाहिजे. हिशोब धरायचा नाही दोषाचा. हालेलुया. तर तुमच्या मनात हिशोब असेल तर तुमचा हिशोब देवाकडनं चुकून जाईल. वजाबाकी सगळ्या गोष्टी. हालेलुया. तुम्हाला प्लस प्लस व्हायचं. काय व्हायचंय? प्लस याचा अर्थ काय होतो? वाढ. वाढ. प्लस म्हणजे वाढ आणि वजाबाकी म्हणजे हा कपट नाही. तो मनुष्य धन्य. कपट नाही. काय नाही? कपट नाही. कपट कवा व्यक्ती करतो माहिती आहे तुम्हाला? एकमेकाविषयी कपट करतो. कपट म्हणजे काय? फक्त मनात एकमेकाबद्दल वाईट करायचं, वाईट बोलून दाखवायचं, काही गोष्टी करायच्या नाही, पण मनामध्ये ओझं धरायचं. हालेलुया. ह्यो असं आहे, ह्यो तसं आहे, ती तशी आहे, ती तसं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे. हालेलुया. स्वतःविषयी कपट करू शकतो काय? बायबल सांगते याकोबानं आपल्या भावाशी कपट केला आणि येसावाचा त्यानं आशीर्वाद चोरला, ज्येष्ठ पण चोरला. कपटानं त्यानं हिरवून घेतला. कपटानं म्हणजे त्याला फसवला. कपट करणारे अशीच लोक असतात. स्वतःचा विचार करून जगणार, दुसऱ्याचा कवाच विचार करत. हालेलुया. मी जर दुसऱ्याचा विचार करतो तर मी निस्वार्थ प्रीती करणार व्यक्ती होतो. प्रीती करणार व्यक्ती. येशू काय म्हणतात माहिती? एकमेकावर प्रीती करायला शिका. आपणा केला दुसऱ्याला श्रेष्ठ माना. एकमेकाचे ओझी व्हा. नियम दिले आहे प्रभू. पण माझ्यामध्ये जर कपट आहे तर मी प्रीती करत नाही, आणि जर प्रीती आहे तर माझ्यात हे कपट राहतं. हालेलुया. म्हणून धन्य ती लोक ज्यांच्या हृदयात कपट नाही. धन्य ती लोक ज्यांच्या हिशोबी परमेश्वर दोष मोजत नाही. धन्य ती लोक ज्याच्या पापावर परमेश्वर पांघरून घातलेला आहे आणि ज्यांच्या अपराधांची क्षमा केली. धन्य ती लोक. धन्य म्हणजे माहिती आहे? आशीर्वादी. आणि आशीर्वादित लोक जगामध्ये ताऱ्यासारखं चमकतात. आशीर्वादाची मागणी करू नका. आशीर्वाद प्रभू म्हणतो धावत येईल तुझ्याकडे. आशीर्वाद धावत येईल. मागणी करण्यापेक्षा ते धावत आमच्याकडे येतात. त्यासाठी आम्हाला पहिला आमच्या हृदयाच्या जीवनाची तयारी करावी लागते. आणि ती तयारी म्हणजे काय? पश्चाताप, क्षमा. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रभूने एक वाक्य सांगितलं बघा, एक दाखला सांगितला. एका मनुष्याला 500 रुपये देणं होतं. मी एक म्हणतो 5,000, सॉरी, एका राजाला एक मनुष्य 5,000 देणं होतं. आणि तो इतका रडतो राजाकडे, राजा मला ते देणं होईना तुझं 5,000 आणि मला वागवून घे, मला क्षमा कर, माझ्यावर दया कर म्हणतो. रडतो आणि रडणं पाहून राजाचं मन दयाळू पण होतं. राजा म्हणतो ठीक आहे, मी तुझं सगळं माफ करतो 5,000 रुपये. तू जा, तुला मी क्षमा करतो, तुझं जीवन. आणि तू जात असतो वाटेत त्याला त्याचा देणेकरी त्याला भेटतो. म्हणजे 500 रुपये त्याला उसनं दिलेला असते त्याला. आणि तो त्याला भेटतो आणि तो त्याचं जाऊन गळपट धरतोय आणि म्हणतोय मला 500 रुपये आत्ताच्या आत्ता दे. हालेलुया.
आत्ताच्या आता 500 रुपये देतो म्हणून मला वागवून घे, माझी परिस्थिती अशी झाली, माझं तसं झालं, तो सुद्धा रडतोय, पण ह्याच्या मनात ती दयेची भावना आहे. ज्या वेळेला हे राजाला कोणीतरी सांगतं की असं असं तुम्ही ज्याला क्षमा केलेलं आहे तो आपल्या दासावर किंवा त्या मनुष्यावर जुलूम करत आहे, त्याला त्रास देत आहे, त्याच्यावर अन्याय करत आहे, राजा त्याला बोलवतो आणि बोलवून त्याला म्हणतो मी तुझ्यावर जशी दया केली तसं तू त्याच्यावर दया करायला पाहिजे होतास का? तुझं हे क्रूरतेचं वागणं मी बघितलेलं आहे, त्याच्या फॅमिलीला आणि ह्याला धरा आणि कचेरीमध्ये कोठडीमध्ये याला टाका, त्याला जन्मठेपेची शिक्षा देतो. हालेलुया. बघा जी गोष्टी क्षमा मिळवल्यानंतर त्याला मिळाली होती त्याच्या आणि पापिष्ट वागण्यानं ती गोष्ट त्याच्या जीवनातनं गेली, त्याला शिक्षा आला, दंड आला. तसं परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना सांगतो काय, मी जसं तुम्हाला क्षमा केलेलं आहे तसं तुम्ही एकमेकाला क्षमा करायला शिका. क्षमा करायला शिका. तुम्ही एकमेकाला क्षमा करत नाही की नाही, तर यहोवा म्हणतो जसं तू दुसऱ्याशी वागतो तसं मी तुझ्याशी वागतो. हालेलुया. मी तुला अशाच शिक्षेमध्ये ठेवे की जन्मठेपेची शिक्षा द्यायला पाहिजे. कोठडी, कोठडी म्हणजे सैतानाच्या ताब्यात, मूर्तीच्या ताब्यात, मरणाच्या ताब्यात. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रभू काय म्हणतात बघा, हा वचन काय म्हणतं, मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कन्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. पुन्हा एकदा वाचा. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कन्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. मी गप्प बसलो होतो तेव्हा सतत कन्यामुळे माझी हाडं जीर्ण झाली. हालेलुया. गप्प बसायचं नाही, म्हणून मी सातत्यानं म्हणतो दगडासारखा गप्प बसो. वर्शिपला गप्प बसतात. आता वर्शिपला तर बघा चुकवताय सगळी, एक सूर नाही, एक आत्मा नाही, एक जीव नाही, नुसतं पेरड्या. ही आराधना म्हणतात का? तुमचं गोंगाट म्हणतात. आराधना हृदयापासून असते, सुरात असते, आत्म्यात असते. हालेलुया. आणि जास्त ध्यान वर्शिपांनी दिलं पाहिजे. माझ्या आलापामध्ये सूर एवढा भारी लावतात की माझा आलाप तिसरीकडे जातो, म्हणजे तिसऱ्या स्वर्गात जाऊन येतो. हालेलुया. हालेलुया. आम्ही कित्येक वेळा माझ्या सेवा करणाऱ्यांना म्हणतोय माझ्याकडे लक्ष द्यायचं, डोळे उघडून लक्ष द्यायचं. हालेलुया. पण आता हे झाले वर्षिपांना मी बोध करतोय, प्रश्न मी बोलतो. मी काय तुम्हाला ताडण करत नाही, मी काय तुम्हाला तुच्छ लेखत नाही, पण माझं काम आहे शिकवण. मला देवान तोच अधिकार दिला. तुम्ही नम्रतेने शिकला तर तुम्ही उंच होणार. हालेलुया. तर हिने माझ्याकडे सगळी वयानं मोठी आहे आणि यांच्या वयाचा मी आदर करतो. प्रभू म्हणतो वयानं मोठी असेल तर बापा समान म्हणून बोध कर, तरुण असेल त्याला बंधू म्हणून बोध कर, तरुण स्त्री असेल त्याला शुद्ध मनाने बहीण म्हणून बोध कर, आणि माता समान असेल त्याला आई म्हणून बोध कर. मी त्या उद्देशाने बोध करतो. पण कसं असतं, स्पिरिच्युअल मध्ये राहणं गरजेचं असतं. आत्म्याचा रिलेम म्हणजे आत्म्याचं क्षेत्र ते तुटायला लागते. हालेलुया. आत्मिक क्षेत्र काय होते, तुटायला लागते. ज्या वेळेला एक गाणं किंवा एक कडवं हे जर चुकतात किंवा आलाप चुकवतात तर काय होतं माहिती का, ज्या आत्म्याचा अनांकिंग होत असतो ते थांबायला एक ते एक सोड घ्या. ज्याला आत्म्याचं जीवन माहिती आहे त्याला कळते म्हणजे आत्मा सावध. हालेलुया. एका प्रवाहामध्ये व्हायचं आहे, एका प्रवाहामध्ये. म्हणून मंडळीला सुद्धा मी पुन्हा एकदा विनंती करतो, पास्टर म्हणतोय त्याच्या अगोदर 4 कडवे म्हणून ठेवले. हे होतं तुमच्याकडे आणि किती वेळा व्हायला लागले. मी आराधनाला एक असं घेत असतो त्यावर तुम्ही पहिला ती कडवं पूर्ण करून ठेवले. एक डिसिप्लिन काय असतं माहिती का, शिस्त म्हणजे काय, आत्म्याला पेटवण्यासाठी पुढचा व्यक्ती एक गाणं कडवं घेतलाय तर त्याच्या पाठीमाग मी ते कडवं घेणं गरजेचं. त्याच्या पुढं नाही, त्याच्या संघ नाही, तर त्याने कडवं घेतलं की मला त्याच्या पाठीमाग घ्यायचं. यालाच म्हणायचं अनॉइंटेड लोक. हालेलुया. आज तुम्ही बाहेरचे वर्षभर बघा, त्यांच्या वर्षामध्ये अभिषेक का माहित आहे, कारण त्यांना एक शिस्त माहित आहे, डिसिप्लिन माहित आहे. ते डिसिप्लिन काय करते माहिती, त्यांना देवाच्या जवळ आणि एक जे वर्षिपर असतात, जे वर्शिप करत नाही ते काय करत असतात, माणसाचं हृदय आणि देवाचं हृदय एक करत असतात.
माणसाचं आणि देवाचं हृदय काय करत असतं? म्हणून तिथं ते क्षेत्र तोडून चालत नाही. माझा भरडा आवाज आहे की नाही, माझा मोठा आवाज आहे की नाही, माझा पतला आवाज आहे की नाही, तर मला हळू म्हणायचं आहे का? मोठ्यानं ओरडून काय नाही ते रिअल आहे. सांगू आत्म्यामध्ये काय होतो माहिती काय? खिन्नता याला म्हणणाऱ्या व्यक्तीला पण खिन्नता येते आणि जो म्हणाला त्याला आनंद वाटतोय वरडण्यात, पण दुसऱ्या ऐकणाऱ्याला पण खिन्नता येते. मंडळी डिस्टर्ब होते. हालेलुया हालेलुया. म्हणून ज्या वेळेला अंतोनी जोसेफ आले त्यांनी तुम्हाला टीचिंग करून गेलं, तुम्ही शिकला का नाही काय माहिती. वाद्य वाजवू नका म्हणे देवाचे दास, वाद्य वाजवू नका म्हणे. त्यांच्या आवाजात एवढं सामर्थ्य होतं, एवढं वाद्य होतं. त्यांनी गाणं म्हणालेलं तुम्ही एका स्वरात नंतर माग म्हणाला, ते आराधना स्वर्गात उचलली गेली. मला तर इतका स्पर्श व्हायला, माझं तर हृदय हालायला. म्हणून मी मगाशी म्हणलं, मगाशी काय म्हणलो, एकानं पण गाणं म्हणू नका, चांगली आराधना काम आहे. कारण तुम्हाला सूट घेता येईल आत्म्यामध्ये. जर तुम्ही सगळे आत्म्यात राहिला तर तुम्हाला सुरांची भाषा देऊ शकते. माणूस कोणाला शिकवत नाही. आणि एक सुरात एका आत्म्यामध्ये असं उच्च स्वर होते. पहिल्याच्या काही लोक एका सुरात प्रार्थना केली, एका सुरात आराधना केली, भूमिकंप व्हायचा. ज्या जागेवर बसल्यात ना ती हालत होती. आता हलते काय? हॅलो, आता हलते काय जमीन तुमच्या एका सुरामुळे? आता ती जमीन हालत नाही करत, पडतं नक्की तुमच्या कानाची. हालेलुया. म्हणून पवित्र आत्मा आपल्या संग बघा इथं काय म्हणजे, मी गप्प राहिलो. गप्प राहायचं नाही मला. मंदिरी मी आलो तर ओरडून मला प्रार्थना करायची नाही. होतो पर्श. एक देवाचा दास ओरडत असतो. तू का ओरडत असतो याचं कारण का सांगू का? त्या सैतानाला धमकावं लागतं, त्या सैतानाला भीती दाखवावं लागते. पण मंडळी का ओरडते हे मला कळत नाही. हे पण सैतानाला भीती दाखवतात काय? हॅलो, तुम्ही सैतानाला भ्या दाखवताय काय? गप्प गप्प राहायचं. गप्प राहायचं म्हणजे काय? नित्य आत्म्यामध्ये स्तुती करायची आहे, अंतःकरणात स्तुती करायची आहे आणि मुखामध्ये स्तुती. धन्यवाद रमेश केला, धन्यवाद धन्यवाद ईश्वर, तू महान आहेस, तू महान आहेस, तू सर्वसमर्थ आहेस. आभार मानतो, उपकार स्तुती करतो. धन्यवाद राजा, तू पराक्रमी देव आहेस, तू सर्व शक्तिशाली देव आहेस. हे बोललं तर पाहिजे लो. देवा तू मोठा आहेस, देवा तू कार्य करतो, देवा तू असं, देवा तू असं. आता मगाशी मला भविष्यवाणी व्हायला आल्या तर आमचा दंगा इकडे जास्त चालू होता. आत्मा थांबला, माझा काम देवाचा आत्मा थांबला. म्हणून मी म्हणतो शांत बसा, शांत बसा. माझ्या पायात ते पवित्र आत्म्याचं कनेक्शन जातं मला. आणि देव सांगत होता त्या गोष्टी, त्या गोष्टी बोलत पण होता. दंग्यानं काय झालं माहितीये? जगा वेगळा स्पर्श होत नाही. देव आपल्याला कवा असं जगा वेगळा डिसिप्लिन असते. देव बरोबर आहे, तुम्हाला स्पर्श होतो, तुम्ही ओरडता, चिंचादा पडता, हे त्या वेळेत असतं. ती वेळ कवा असते? मी म्हणतोय उठा, उभं राहा, ती वेळ असते. सामर्थ्य दाखवायची, पराक्रम दाखवायची. ज्यावेळेला आत्म्याचा वापर तर याचा दंड असतो. मग गप्प राहणं, मग इथं तर म्हणजे गप्प राहू नका. आता मी तर म्हणतो गप्पच राहावा. हालेलुया. वचन कळतच आहे. हालेलुया हालेलुया. मग काय हेलिकॉप्टर तयारच होतं आपलं, झप 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 असं फिरायचं. फिरत फिरत काय हेलिकॉप्टरचा आवाज पंख्याचा. हालेलुया हालेलुया. उभा करतो त्यावेळेला सांगणं काय, हेतू काय बघा. पवित्र आत्मा एक डिसिप्लिन आहे, शिस्तबद्धता. एक वर्शिप मध्ये आम्हाला नेत असतो पवित्र, एका सामर्थ्यामध्ये रिले मध्ये नेत असतो, क्षेत्रामध्ये नेत असतो. एक प्रवाह असतोय, उभं राहा, पराक्रम विदित करतो. एक प्रवाह असतोय, खाली बसा आणि दर्शनामध्ये संत पाण्याचा जा. इथनं पुढे जर असा कोणाचा दंगा जर यायला लागला नाही तर तुम्ही नाटकी करायला विसरत. पवित्र आत्मा स्पर्श करतोय, डिसिप्लिन मध्ये स्पर्श करतोय. तुम्ही ओरडता, उभं राहा आणि दंगा करा. काय वरडायचं, वरडा पडा किंचा काय होणार आहे, कारण ते देवाची अग्नी असते, ते देवाचा पराक्रम असतो. उभं राहा करतोय त्यासाठीच करतो, ते होणारच. ती वेळ त्यासाठी ठेवलेली देवा. पण ज्या वेळेला मी म्हणतोय संत पाण्याजवळ जावा, परत दंगा करताय,
ओरडताय, परत किंचाळ्या पडतात. हे ओव्हर होते तुमचं, ओव्हर थिंकिंग आहे. हालेलुया. त्याला धार्मिक कवाच म्हणत नाही. गप्प राहायचं नाही. गप्प राहायचं नाही म्हणजे स्तुती करत राहायचं. स्तुती, हालेलुया, धन्यवाद, ग्लोरी ग्लोरी, गौरव असो तुझा, गौरव असो, महिमा असो देवा, तू सर्वश्रेष्ठ आहेस, तू सर्व समर्थ आहेस देवा. ओ हालेलुया, धन्यवाद, थँक्यू लॉर्ड. असं स्तुती करत राहणं. पहिला वरडून करायची गरज आहे काय? देव हृदयाची भाषा करते. बघा हन्नेचं वचन किती जण वाचलंय. हन्ना अंतःकरणात बोलली, होठ नुसतं हलत होतं, आवाज तिचा बाहेर आला नाही, अंतःकरणात बोलली, देवाने लगेच ऐकलं. पौल सुद्धा म्हणतोय तुम्ही आपल्या हृदयामध्ये रोज स्तोत्री गा, रोज त्याची स्तुती करा, अंतःकरणात गावा. म्हणजे हालेलुया. ज्यावेळेला मी तुमच्यावर प्रार्थना करतो त्यावेळेला तुम्ही बोलणं गरजेचं आहे. का माहित आहे? त्यावेळेला तो अनाउन्सिंग घेतच असतो. मला सुद्धा माहिती आहे, मला सुद्धा कळतं, कारण मी आत्मिक, तुम्ही सुद्धा आत्मिक व्हा. मी प्रार्थना करतो त्यावेळेला येणार, हमखास तुम्ही मोठ्याने ओरडणार, हमखास तुमच्या जीवनात मिराकल घडणार, काही सैतान आशीर्वादात ती ओरडून जायला लागणार. हालेलुया. पण ज्या वेळेला मी म्हणतोय दर्शनामध्ये जावा, संत पाण्याजवळ जावा, शांत व्हा, स्तुती आराधना आत्म्याला भरून करा. स्तुती आराधना कमी करतात आणि दंगा जास्त करतात. स्तुती आराधनेमध्ये अजिबात दंगा करायला नाही. मी अन्य भाषा बोलत असतो, मी सैतानाला अथॉराइट करत असतो, मी बंधनं तोडण्यासाठी प्रार्थना करत असतो. तुमच्या दंग्यामुळे काय ते काम देवाचा आत्मा पण थांबा लागलाय आणि मला सुद्धा थांबायला मिळालं. एवढं वरडून काय उपयोग? मला आता पवित्र आत्मा त्याच गोष्टी मगाशी कळवत होती. मी वचन दुसरं गेलो तर आज पवित्र आत्मा इथं आल्यावर प्रगती करत नाही गेला. हालेलुया. गप्प राहू नका. तुम्ही स्तुती करा, तुम्ही आराधना करा, तुम्ही परमेश्वर गौरव द्या, पर दुसऱ्याला खिन्नता देऊ नका, आत्म्याला खिन्नता देऊ नका. हालेलुया. जी जी वेळ ठेवलेली आहे त्या त्या वेळेत तेच करायला शिका. हालेलुया. उभा करतोय की नाही त्यावेळेला ते अनाउन्सिंग घेणार 100%. आणि बायबल काय म्हणतं, मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कन्यामुळे माझी हाडत जीर्ण झाली. हालेलुया. पाप कबूल करायला शिकायलाच पाहिजे तुम्हाला, रोज आणि रोज. नामान कोणीनं 7 वेळा त्या यार्देन नदीमध्ये डुबकी मारता. 7 दिवस आहे तुम्हाला, 7 दिवस त्या विधीवर तुम्हाला आलं पाहिजे. आणि विधीवर तो बलिदानचा कोकरा दिला पाहिजे. तो बलिदानचा कोकरा म्हणजे येशू. बलिदानचा कोकरा म्हणजे येशू. प्रभू येशूच्या रक्ताने मला, येशू आमच्या पापासाठी मेला, हे बोलून तुम्ही पाप क्षमा मागितली पाहिजे. आमच्या अपराधांची क्षमा कर, आमचा अधर्म दूर कर, आमचा अन्याय दूर कर. आम्ही इथून चुकलेलो आहे देवा, आम्ही असं वागलोय देवा, माझ्या बोलण्यात मी वागलोय, माझ्या विचारात मी वागलोय, माझं पाहण्यात मी वागलोय, माझ्या ऐकण्यात मी चुकीचं वागलोय. या सगळ्यांची मला क्षमा कर. गप्प बसा. हे कबूल काय करणार नाही, हे काय करणार मी सोडणार नाही तुम्ही. तर परमेश्वर म्हणतो तुमच्या हाडाला ते ठणक द्यायला काय करतो, हाड जीर्ण व्हायला लागतात, कणाला लागताय कणाला. आणि इथं किती जण तापामध्ये करताय किंवा दुसऱ्या गोष्टी मग करताय, करणारे किती. हालेलुया. हाडाला ठणक येते, कन्न येते. इथं काय म्हणलेलं पुन्हा वाचते, कन्यामुळे माझ्या हाड काय झालं, जीर्ण. जीर्ण म्हणजे कॅल्शियम कमी. हालेलुया. हालेलुया. खाल्लेलं कुठे जाते, कॅल्शियम कमी पडायला. पाप तसंच आहे अजून, आणि पाप दुसरं करत राहिलो, अजून योग्य पश्चातापच झाला नाही. आम्हाला संकट आले म्हणून आम्ही दुःखात आहे, दुःख आलं म्हणून आम्ही रडतोय. खरा पश्चाताप कसा असतोय, देवापासून दूर जाऊ नये म्हणून पश्चाताप असतो. देव मिळवण्याची धडपड असते. तानेरे भुकेल होते, हाड जीर्ण व्हायला लागतात कन्यामुळं. मी गप्प बसला तर देव क्षमा करत नाही, देव क्षमा करत नाही. पापाचा भार तुमच्या हाडावर चाललाय, शरीरामध्ये येऊन कुठं चाललाय, हाडावर चाललाय. आणि हाड काय व्हायला, जीर्ण व्हायला, हाडामध्ये ठणक यायला लागली आता. हालेलुया. मग रोज क्रोसिसच्या गोळ्या, रोज दुखण्याच्या गोळ्या. हालेलुया. हालेलुया.